मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा झाले आणि सरकारनं प्रचाराला शुभारंभ केला। आज कोल्हापुरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसाराचा भव्य सोहळा तपोवन मैदानावर होत आहे। या ठिकाणी वचनपूर्ती म्हणून असा एक कार्यक्रम तपोवन मैदानावर शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे। आज या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार हे या सभेला संबोधित करण्यासाठी दाखल झालेत। या ठिकाणी जिल्ह्याभरातून मोठ्या संख्येने महिला या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आलेल्या आहेत। तर नेमकी ही योजनेचा लाभ महिलांना कसा होणार आहे, त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले त्यांचे ते काय करणार आहेत आणि सरकारच्या योजनेबद्दल त्यांना काय वाटतं हे जाणून घेऊयात महिलांच्याकडून। नमस्ते, मी मीनाक्षी अशोक सुरनाईक हलकर्णीहून आलेले आहे आणि ही मुख्यमंत्र्यांनी जी योजना केलेली आहे त्याबद्दल आम्हाला सर्वच गरीब महिलांना खूप आधार झालेला आहे। प्रत्येक वेळेला म्हणजे आपल्याला जरी आता भावासाठी राखी बांधायला गावी जायचं असेल तर म्हणजे म्हणजे मिस्टरांच्याकडून पैसे मागावे लागत होते, पण आता मंत्र्यांनी आधीच पैसे दिल्यामुळे ते पैसे घेऊन आम्ही हक्काने आमच्या भावाच्या घरी जाऊन भावाला राखी बांधून येऊ शकतो। त्याबद्दल मंत्र्यांचं, मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं आम्ही आभारी आहोत आणि त्यांनी असंच आम्हाला सपोर्ट करावा। आम्हीही त्यांना कायम सपोर्ट करू आणि त्यांची ही योजना कायमस्वरूपी राहील असे त्यांनी जे आव्हान दिलेलं आहे किंवा जी आम्हाला शाश्वती दिलेली आहे ती कायम राहणार याची खात्री आम्हाला 100% आहे। मी भाग्यश्री शंकर धनगर, मी हलकर्णीहून आलो आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आमच्यासाठी योजना आणली ती खूप आम्हाला म्हणजे आनंद झालेला आहे। कर्नाटक सरकारने कसं ते महिलांना 2000 रुपये द्यायचे, तसे आम्हाला पण वाटत होतं की आमच्या पण महाराष्ट्र सरकारनं आम्हाला काहीतरी करावं, आमच्यासाठी काहीतरी करावं असं वाटत होतं आणि सरकारने 1500 रुपये दिल्यामुळे आम्हाला खूप फायदा झालेला आहे। आमच्या म्हणजे घरगुती काहीतरी अडचण असली तर सारखं मिस्टरांच्याकडनं पैसे मागत बसायला लागत होते। तर आम्हाला असं वाटायचं की आम्हाला पण म्हणजे त्यांना काहीतरी हातभार लावावा, पण सरकारने 1500 रुपये थोडे वाटत असले तर पण ते आमच्यासाठी खूप मोठे अशी सहाय्य सरकारनं दिलेले आहे आणि पुढं काही योजना आल्या असतील तर ते सरकार पुरं करेल असं आम्हाला खात्री आहे। नमस्कार, मी नीलम सचिन लोहार, मी पन्हाळा तालुक्यातून आलेली आहे। मी मध्येच कर्नाटकामध्ये फिरायला गेले होते तेव्हा मला तिथं समजलं की कर्नाटकातील महिलांना 2000 रुपये खात्यावर जमा होतात। तसंच तिकडं लाईट बिलसुद्धा फ्रीमध्ये आहे, मुलींचं शिक्षणसुद्धा तिकडं फ्रीमध्ये दिलं जातं। तेव्हा माझ्या मनात असा विचार आला की म्हणजे कर्नाटकासारख्या राज्यात हे सगळं घडतं आहे तर आपल्याही राज्यात असं काहीतरी नवीन उपक्रम आले पाहिजेत महिलांसाठी आणि महिलांना सक्षम करण्यासाठी असे काहीतरी वेगवेगळ्या योजना आपल्यासाठी आल्या पाहिजेत असं मलाही त्यावेळेला वाटलं आणि 1-2-3 महिने गेले आणि लाडकी बहिणा ही योजना आली आणि खरंच आनंद वाटला। म्हणजे जे कर्नाटकात घडायला पाहिजे होतं तेही आपल्या आता राज्यात घडत आहे हे ऐकून मला खरंच खूप समाधानी वाटलं आणि माझीसुद्धा मुलगी आता या योजनेमधून एक चांगली उत्तम म्हणजे मला डॉक्टर व्हायचं होतं पण मला होता आलं नाही, पण माझी मुलगी नक्कीच बनू शकते याची मला खात्री आहे। प्रत्येक महिलाच्या खात्यावर 3-3 हजार रुपये आले, त्याच्यामुळे महिला आनंदी झालेल्या आहेत। कारण डायरेक्ट महिलांच्या खात्यावर ना कुणाच्या सासऱ्याच्या, नवऱ्याच्या ना भावाच्या खात्यावर न जाता डायरेक्ट बहिणींच्या खात्यावरून पैसे आल्यामुळे सगळ्यांनी आनंद झालेला आहे आणि मेतकी गावून भरपूर महिला साहेबांनी पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलो। होय देणार की, आणि साहेबांनी पण सगळ्या महिलांचं आणि काय असतील त्या अडचणी दूर कराव्यात आणि साहेबांचा आमच्या सगळ्यांच्यातर्फे पाठिंबा आहे। नमस्कार, माझे नाव सुधा मारुती नावलगी, राहणार हलकर्णी। मला स्वतः भाऊ नाही आहे, मला असा आनंद वाटते की या योजनेचा खरोखर मला सक्का भाऊ भेटल्यासारखं झालं आहे आणि या योजनेचा आम्ही पूर्ण मनपूर्वक आमची टीम आभारी आहे। कसा फायदा होतो तुम्हाला योजनेचा, का तोटा होतोय काय? नाही, फायदा होतो, आमच्या नवऱ्यांचा हातभार लागल्यासारखं पण होतं आहे आम्हाला आणि आमच्या पोरांच्या शाळेसाठी पण आमचं उपयोगाला येते। नमस्कार, मी सरिता आनंदा पाटील, राहणार हलकर्णी। या योजनेचा सर्व महिलांना फायदाच होणार आहे कारण प्रत्येकांच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होत आहेत। त्याचा फायदा हा नक्कीच सर्व महिलांना होईल आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबांचं खूप खूप आभारी आहे। या योजनेमुळे आम्हाला एक खास करून एक जवळचे असे भाऊ भेटलेले आहेत आणि रक्षाबंधनला कोणीही भाऊ आपल्याला गिफ्ट देतात, काही पण देतात, पण योजनेमुळे आपल्याला रक्षाबंधनच्या आधीच आमच्या खात्यामध्ये 3-3 हजार रुपये जमा झाले आहेत। त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे भाऊ यांचं खूप खूप आभारी आहोत। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की त्यांनी ही सर्व जे योजना सांगितल्या आहेत ते पूर्ण करतील, कारण का लाडकी बहीण योजनेचे काही त्यांना खूप अडचणी आले, कोर्टामध्ये केस घेऊन गेले तरीही त्यांनी ते जिद्द सोडली नाही। त्यामुळे आम्हाला इच्छा आहे की ते पूर्ण सगळे हे करतील।
नहीं, पैसे की नहीं, अपने हैं, ये पैसे पर हमारा हक है, ऐसा लगता है। मैं रईसा हुसैन पानारी हलकर्नी से, इस योजना से नहीं हमारे हक के पैसे, हमारे भाई के पैसे, ऐसा लगा ये योजना से बहुत उपयोग हुआ। ऐसा नहीं कि कहाँ भी आना जाना हो, पति के पास मांगना नहीं, अपने खुद के है हमारे भाई के पैसे, ऐसा अच्छा फील हुआ। शिंदे साहब के बारे में आप क्या बोलेंगे? हाँ, ये ऐसे मुख्यमंत्री है कि एक लड़की के आत्महत्या के कारण पूरे महाराष्ट्र के बेटियों को फ्री शिक्षा का योजना किया। फ्री, जो आगे पढ़ सकती है, उन्हें कोई गरीब है तो उनको एक रास्ता दिखाया, और बहनों को भी खुद का एक लड़की बहन सारी महाराष्ट्र के औरतों को अपनी बहन बनाकर एक अच्छा स्थान दिया। ह्या योजनेबद्दल खरोखर मुख्यमंत्री साहेबांचा आभार मानायला पाहिजेत। आजकाल जी परिस्थिती चालू आहे, या महागाईच्या दिवसात महिलांसाठी थोडा हातभार तरी त्या पैशामुळे लागू शकतो, म्हणून मुख्यमंत्री साहेबांचे याबद्दल मी आभार मानू शकतो। शंकर बैलकर आणि आम्ही शेतकरी आहे, आम्ही 150 रुपयासाठी दिवसाला राबतो आणि साहेबांनी आमच्यासाठी बहीण मानून एवढं 3000 रुपये आमच्या खात्यावर पाठवले। आम्हाला खूप आनंद झाला आणि त्या आनंदाच्या ह्याच्या ना आम्ही ह्या हितपुत्र साहेबांनी भेटायसाठी आलो। आम्ही आता येताना राखी घेऊन आलो, तरीसुद्धा साहेबांनी जाऊन दर्शन घेऊन राखी बांधून आम्ही येणार। सगळ्यांना महिलांना आमचे आनंद झालेला आहे। भावाचे पैसे प्रत्येकाला मिळालेले आहेत, मी त्यांचे धन्यवाद। हो, सगळ्यांच्या सरकारच्या पाठिंबा राहणार आहे म्हणून आम्ही इथं आलोय। सरकारने पण आम्हाला नेहमी असं पाठिंबा द्यावा, आम्ही त्यांना देणार। माझे नाव मंगल दिलीप शिरतोडे, राहणार बेंडवडे, तालुका हातकणंगले, सावर्डे बेटे 1। मला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे काम केल्याबद्दल मला प्रमाणपत्र मिळालेले आहे, मी त्यांची ऋणी आहे।